नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या सांगलीजवळील तुंगमधील हनुमान मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी. हनुमान जयंती निमित्त नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या सांगलीजवळील तुंगमधील मारुती मंदिरात आज पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तुंगच्या मारुती रायाचे मंदिर आहे. यामुळे या मंदिरातील हनुमान जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नवसाला पावणारा मारुती म्हणूनच ख्याती असलेल्या सांगलीजवळील तुंगमधील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तुंगच्या मारुती रायाचे मंदिर आहे. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. पहाटेच्या सुमारास जन्मकाळ सोहळ्याने मंदिरात हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात झाली. जन्मकाळ, काल्याचे कीर्तन, पालखी सोहळा आणि हजारो भक्तांच्या महाप्रसादाचे जयंतीनिमित्त मंदिर परिसरात नियोजन करण्यात आले आहे. मी बाबासाहेब गुरव इथं पुजारी म्हणून आणि ट्रस्टी म्हणूनही काम करतो आहे. महाराष्ट्रात तसंही प्रसिद्ध असणारं हनुमान मंदिर तुंग इथं शेकडो वर्षापूर्वीच्या परंपरेपासून हा हनुमान जयंतीचा उत्सव अखंडपणे चालू आहे. काही दिवस आमचं गाव पूर्वी नदीकडेला असल्यामुळं तिथं मूळ मंदिर तिथं रामदास स्वामींच्या हस्तेची स्थापना तिथं होते. तिथून ज्यावेळेला आमचं गाव इकडं हे झालं, वरती इकडं टेकावर आलं वारंवार होणाऱ्या पुरामुळं, तेव्हा त्यावेळी आमच्या गाववाल्यांनी ही तिथून मूर्ती काढून इथं हे केले, स्थापना केली. आणि त्यावेळीपासून अखंड हा 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचने आणि महाप्रसाद इत्यादी या सगळ्या गोष्टी अखंडपणे चालू आहेत. वर्षानुवर्षे भाविकांना जेवढ्या देता येतील तेवढ्या जास्तीत जास्त सोयी सुविधा, त्यांचं योग्य प्रकारे नियोजन, चांगलं दर्शन व्हावं येणाऱ्या भाविकांची, हे आम्ही दक्षता घेत आहोत. आणि अखंडपणे हा जन्मोत्सव चालू आहे. जय श्रीराम. माझं नाव दत्तात्रय शंकर पाटील, हनुमान देवस्थान ट्रस्ट तुंगचे अध्यक्ष. सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात आणि उत्स्फूर्तपणे सध्या चालू आहे. हा नवसाला पावणारा मारुती अशी हे आमच्या परिसरामध्ये त्याची आख्यायिका आहे. बरेच भक्तगणांना त्याचा अनुभव आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.